तर आता आम्ही कोल्हापूरला टोप संभापूरला वॉटर पार्कला चाललेलो आहे. गंधर्व वॉटर पार्कला चाललोय आणि मुलांची आता सुट्टी संपणार आहे. शेवटचं आता आम्ही वॉटर पार्कला चाललोय. नंतर आणि मुलं शाळेला जाणार आहेत त्यांचं. त्यामुळे मुलं आता शाळेला जाण्यासाठी खूप खुश आहेत. दाखवा बघा ठोंब्या किती खुश आहे. लय खुश आहे ठोंब्या. शौर्या पण खुश आहे. आता शाळेला जायचं हे झाल्यानंतर. नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र कांबळे आपल्या सर्वांच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. गंधर्व वॉटर पार्कवर गेल्यावर तिकीट काउंटर गर्दी खूपच कमी दिसली. त्यामुळे आमची फॅमिली पण खूपच खुश झाली. या बोर्डवर तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचे सर्व पॅकेज बघू शकता आणि त्यानुसार आपला वेळ ॲडजस्ट करून येऊ शकता. जरी ह्या बोर्डवर लहान मुलांचे तिकीट दर लिहिले असले तरी 5 वर्षाखालील मुलांना तिकीट दर मोफत आहे. आम्ही 3च्या दरम्यान आलो होतो. त्यामुळे साहजिकच संध्याकाळचे पॅकेज घेऊन आम्ही वॉटर पार्कच्या दिशेने निघालो. झोपाळा, घसरगुंडी सारखे खेळही लहान मुलांना खेळण्यासाठी येथे आहेत. वॉटर पार्कच्या पहिल्या टप्प्यात एवढी गर्दी होती की आम्ही पुढच्या टप्प्यात खेळायचे ठरवले आणि त्यात अभेद्य आणि शौर्याला खेळायची एवढी घाई झाली होती की त्यांनी भिजून मोकळे झाले होते. शूटिंग करता करता आमचा कॅमेरामॅन घसरून पडला. त्यामुळे सर्वजण त्याच्यावर हसायला लागले. त्यानंतर आम्ही घसरगुंडीवर गेलो. पण घसरगुंडीवर गेल्यावर आमची मज्जाच झाली. वॉटर पार्कमधील मंडळी माझ्या मानेवर येऊन आदळीत. वॉटर पार्कमध्ये खेळून झाल्यावर आम्ही नाश्ता करायला गेलो. नाश्त्यामध्ये पावभाजी, भेळ, नूडल्स आणि चहा कॉफी अशा प्रकारचे मेनू होते
आणि सर्वात महत्त्वाचा मेनू म्हणजे थालपीठ होता. थालपीठला तर अक्षरशः झुंबड लागली होती. नाश्ता झाल्यानंतर आम्ही राजस्थानी भावलींचा कार्यक्रम म्हणजेच पपेट शो बघायला थांबलो. अब आप लोगों ने पीछे का दूसरा राजस्थान डांस गब्बर सिंह आपको हॉर्स राइडिंग करके दिखाएंगे और इनके आणि पपेट शो बघून आल्यानंतर लगेचच तलवारबाजी आणि भालेबाजीचा कार्यक्रम बघितला. जंगलामध्ये वाघ सिंह यांच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला जातो.
कुणाला जर लेझिम खेळायची आवड असल्यास आवर्जून संध्याकाळच्या बॅचला यावे. येथे खेळण्यासाठी अम्युजमेंट पार्कची सोय देखील आहे, तीही मोफत. जेवणासाठी पुरी, पनीर, मसाले भात, शेवयाची खीर यासारखे पदार्थ होते. जेवण झाल्यानंतर सर्वांना आवडणारी आईस्क्रीमची ट्रीट आम्ही घेतली. मुलांनी तर चक्क 2-2 आईस्क्रीमचे कोन घेतले होते. आणि कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही आमच्या घरी निघालो.